जय शिवराय मित्रांनो, मी प्रीतम म्हात्रे स्वागत करीत आहे तुमचं आपल्या पहिल्या यूट्यूब मोटो व्लॉगिंग चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे पेगासस रायडर 200. आज आपण डिस्कवर करणार आहोत एक लाँग राईड. अर्थातच ती ओकेजनसाठी आहे श्रीरामनवमीच्या आणि आपल्या पहिल्या यूट्यूब व्लॉगिंग चॅनलसाठी आपण चाललेलो आहोत शिर्डीला. पेगासस संपूर्ण रेडी आहे, सेटअप पूर्ण गिअरअप झालेलो आहे आणि थोड्या थोड्यात आपण स्टार्ट करत आहोत आपल्या राईडला. विरार मनोर मार्गे शहापूर असा रूट यावेळेला आपण शिर्डीसाठी जॉईन केलेला आहे. आपण एन रूट केलेला आहे. अतिशय सुंदर असा हा रोड होता. सकाळचे 7 वाजलेले आहेत ऑलमोस्ट आणि इथून निघत असताना खूपच मजा येत होती. कॅमेरासमोर लावलेल्या फिल्मच्या वॉबलिंगमुळे थोडासा इफेक्ट डोजी टाईपमध्ये येत आहे, बट ॲक्च्युली हा रोड खूपच सुंदर होता. पेगासस एक्सपल्स 200 याची खूप छान गोष्ट अशी आहे की ही ॲडव्हेंचर बाईक आहे, बट ती टुरिंग पर्पजसाठी देखील खूप छान साथ देते मला. आणि ऑफकोर्स ऑफ रोड ॲडव्हेंचर्स देखील आपण याआधी देखील केलेले आहेत, त्याच्या व्हिडिओज पण आपण नंतर अपलोड करणारच आहोत. घाट सेक्शन्समध्ये ही गाडी चालवायला खूपच मजा येते. माझ्या संपूर्ण मॉडिफिकेशनसोबत फुल्ली लोडेड अशी मी टेस्ट ड्राईव्ह केलेली आहे आणि हम्पी आणि उज्जैन राईडच्या टायमाला देखील ती पूर्ण टेस्ट केलेली आहे. ऑन रोड, ऑफ रोड, हायवेज, मिडल सेक्शन्स, विजल सेक्शन्स, स्टेट हायवेज, ऑन रूट हायवेज, या सर्व गोष्टींमध्ये पेगाससने अतिशय उत्तम अशी साथ मला दिलेली आहे. सोबतच असा एक छानसा रोड आम्हाला भेटला होता राईडच्या वेळेला, ज्यामध्ये दोन्ही तर्फा सुकलेली झाडं होती. हरित पानझडी वृक्ष ज्याला आपण म्हणतो, आणि फक्त सेंटरमधून अप्रतिम असा रोड आणि ते कर्व्स, प्लेन रोड्स आणि वॉबलिंग इफेक्टसोबत ऑफकोर्स हा व्हिडिओ आलेला आहे. कॅमेराची फिल्म थोडीशी हल्ली होती, बट हा रोड अतिशय सुंदर आहे, अतिशय सुंदर आहे. याच्यावरती इझिली 80 to 85च्या स्पीडला मी क्रूज करत होतो आणि खूप छान असा अनुभव होता. ओव्हरऑल शिर्डी राईड्समध्ये दुपारच्या उन्हाची थोडीशी झळ मला जाणवत होती सकाळपासूनच. आणि हा एक दुसरा रोड आहे ज्याच्यामध्ये आपण शहापूरला एक्झिट करत होतो. ही ॲक्च्युली शॉर्टकट आहे, म्हणजे जर तुम्ही वसई विरारमधून जर शिर्डीला जाणार असाल तर ओव्हरऑल वज्रेश्वरी रूट मारण्यापेक्षा मनोरवरून ही एक छोटीशी शॉर्टकट आहे जी डायरेक्ट शहापूरला एक्झिट होते. आणि याच्यामध्ये जवळपास 20 ते 25 किलोमीटरचा जो आपला एक टफ पॅच आहे, किंवा जी वज्रेश्वरी किंवा पुढची पालघर साईडची जी ट्रॅफिक आहे ती आपण एक्सपेक्ट करू शकतो. पेगाससला घेऊन आता आपण पोचलेलो आहोत NH3 वाशिम या महामार्गाजवळ. इथून आपण NH160ला जॉईन करणार आहोत, जो आहे पडगा शिर्डी हायवे. माझ्या बाईकचं नाव मी पेगासस असं ठेवलेलं आहे, विच मीन्स ब्लू व्हाईट हॉर्स विच हॅज अ ब्लू फ्लेम. आणि कारण आपली एक्सपल्स आहे, हिच्या मॉडिफिकेशन संदर्भातले पण व्हिडिओज आपण नंतर लवकरात लवकर पोस्ट करू. सध्या टायमिंग झालेला आहे सकाळचे 9:30 आणि खूपच छान अशा सिनॅरिओजमध्ये आपण शिर्डी हायवे पास करणार आहोत. शहापूर मार्गे शिर्डी कसारा हा हायवे अतिशय सुंदर असा हायवे आहे. सुव्यवस्थित कंडिशन्समध्ये त्याला महाराष्ट्र प्रशासनाने ठेवलेला आहे. सेंट्रलचा देखील याच्यामध्ये काही पार्ट येतो. ऑफकोर्स यामध्ये थोडेसे पॅचवर्क्स आहेत आणि आपण सेफ साईडहूनच चालवत असतो. नेहमी बायकर्सच्या नात्याने आपण ही नेहमी लेफ्ट साईड कॅरी आऊट केली पाहिजे. तिथूनच आपण नेहमी सेफली ड्राईव्ह केलं पाहिजे, जेणेकरून ॲक्सिडेंट होण्याचे चान्सेस किंवा इमर्जन्सी स्टॉपेजचे चान्सेस खूप कमी होतात आणि आपलं एक सुव्यवस्थित राईड पार केली जाते. नेहमी राईड करत असताना लक्षात ठेवायचं की आपल्याला लेफ्ट साईडला जी ही ब्रॉड लाईन दिसत आहे, ब्रॉड पट्टी जी दिसत आहे, ती कधी क्रॉस करून चालायची नसते आणि त्याच्या एक्झॅक्ट राईट साईडहून आपल्याला चालवायचं असतं. सो ड्राईव्ह किंवा राईड जी आहे ती आपली सेफली कंप्लीट होते. दुसरंच एक आहे की शहापूर साईडहून इथून नाशिकला जात असताना कसारा घाटाच्या आधी आपण हा खूप सुंदर असा हॉल्ट घेतला होता. दुपारच्या उन्हामुळे खूप त्रास होत होता, बट आपण एक हायड्रेशन ब्रेक घेतला होता. दर तास दीड तासाला बाईक इंजिन ब्रेकिंगसाठी आणि स्वतःच्या बॉडी स्ट्रेच आऊट आणि हायड्रेशनसाठी देखील ब्रेक घेणं खूप आवश्यक असतं. ते खूप इम्पॉर्टंट ठरतं. नाशिक कसारा घाटामधला हा जो छोटासा स्पॉट आहे हा अतिशय इम्पॉर्टंट आहे. सेंट्रल आणि हार्बर लाईनमधून ज्या रेल्वेज जातात त्या पास ऑन होताना ह्याच स्पॉटवरून होतात. कसारा घाटच्या खालून अतिशय सुंदर असा रेल्वेचा
ब्रिटिशकालीन पूल आहे. आणि या ब्रिटिशकालीन पुलाची मेन आख्यायिका अशी आहे की हा सर्वप्रथम जेव्हा बांधला होता तेव्हा तो दगडांचा होता. स्वातंत्र्योत्तर काळानंतर ह्या दगडाच्या पुलाचे जे खालचे खांब आहेत, जे मेन स्ट्रक्चर आहेत, पिलर आहेत, ते अगदी जसेच्या तसे आहेत. वरचं जे स्ट्रक्चर आहे ते डिमोलिशन केलेलं आहे स्ट्रक्चरल ऑडिट करून, आणि आता त्याची जागा गर्डर्सने घेतलेली आहे. पण इथे भूतिया पूल किंवा भूताचा पूल किंवा हॉरर पूल असं ह्या पुलाचं, रेल्वे पुलाचं विशेष असं महत्त्व आहे. सर्व रायडर्स लोक आणि ट्रॅव्हलर, टुरिस्ट लोक हा पूल पाहण्यासाठी खूप लांबून लांबून येतात आणि या पुलाचं वैशिष्ट्य जाणून घेतात. अतिशय सुंदर अशी ही जागा आहे. घोटी मार्गे नाशिक साईडला जात असताना हा एक छोटासा रूट शॉर्टकट मी मारला होता, ज्याचं नाव आहे धारणा डॅम रोड. धारणा डॅम हा एक बट्रेसेस टाईपमध्ये डॅम आहे, ज्याच्यामध्ये मागील बाजूने कन्स्ट्रक्शन करून दगडाच्या किंवा RCCच्या सहाय्याने त्याला सपोर्ट दिला जातो आणि पाण्याची क्षमता याची खूप जास्त आहे. पूर्ण बट्रेस डॅमचा हा रोड बायकर्ससाठी एक छान स्पॉट आहे. तुम्ही देखील नक्की व्हिजिट करा. शिर्डीमध्ये पोचताच आपण साई अवलियांसोबत जॉईन झालो होतो. आता इथून आपण पुढे पालखीचं दर्शन करणार आहोत. रिफ्रेशमेंट घेऊन आता आपण पालखीसोबत जाणार आहोत. पालखी सुंदर अशी सजवलेली आहे. फुलांची अशी सुंदर आणि सुरेख अशी सजावट साईबाबांच्या फ्रेमला आणि पूर्ण पालखीला केलेली आहे, ज्याचं प्रत्यक्ष दर्शन आपण इथे घेऊ शकतो. गावामध्ये एक छोटीशी बात जी कॉमनली आढळून येते, इकडे शिर्डीमध्ये संपूर्ण निमवृक्षाची झाडं आहेत आणि एक लोकल गाववाल्याच्या बाहेर हे असं स्पॉट होता आमचा, जिथे एक छोटंसं घागर किंवा रांजण ज्याला आपण म्हणतो, जे उन्हासाठी बाहेर ठेवलेलं होतं. अतिशय शुद्ध असं पाणी याच्यामध्ये आहे. साईबाबांचा रथ देखील इथे छान सजवला होता. इथले पुजारी जे पालखीसोबत आलेले आहेत त्यांनी अष्टगंधाच्या सुंदर अशा रेखीव डिझाईनने साईबाबांच्या फ्रेमला छानसा असा हार सजवला होता. एक छोटंसं मुकुट फेटा टाईपमध्ये त्यांनी सजवलं होतं. अप्रतिम अशी त्यांची रचना होती. आणि आता जसं आपण पाहत आहोत की यामध्ये आपल्याला संपूर्ण पालखी आता निघालेली आहे. सर्वजण रेडी झालेले आहेत आणि पालखीचा सोहळा थोड्याच वेळात तिथे सुरू होणार आहे. पालखी अतिशय उत्साहाने या भाविकांनी उचलली होती आणि पुढे ती कंटिन्यू करत आहेत. आता इथून आपण 2-2.5 किलोमीटर अंतरावरती शेवटचा टप्पा जो पालखीचा आहे तो शिर्डीला जात आहे आणि आपण याच्यामध्ये पूर्ण हे जे विहंगरम्य दृश्य आहे ते आपण कॅरी करत आहोत. पालखी सुरू होता क्षणीच निसर्गाचं असं हे विहंगरम्य दृश्य, दोन्ही बाजूला पालखी, रथ आणि छानसा असा हा सूर्यास्त, ह्या सर्व गोष्टी एन्जॉय करत करत सर्व साईसेवक, साई भक्त पालखी आणि रथासोबत मिरवणूक काढून डीजेच्या जोरदार आवाजामध्ये एन्जॉय करत, नाचत गात, साईबाबांचा जयघोष करत संपूर्ण पालखी जी आहे ती 2 ते 2.5 किलोमीटर अजून दूर असलेल्या शिर्डी गावात बाबांच्या मंदिरामध्ये नेण्यासाठी आतुर झाले होते, उत्सुक झाले होते. या गोष्टीचा शब्दात वर्णन करणं, ह्या फिलिंगचं शब्दात वर्णन करणं खूपच लिमिटेड म्हणू शकतो मी. माझ्याकडे शब्द नाही आहेत हा अनुभव शेअर करण्यासाठी. बट खूपच प्लीजंट होतं. माझ्या आयुष्यातलं पहिली पालखी सोहळा जो मी अटेंड करत होतो आणि ज्यामध्ये एवढे साई भक्त एवढ्या मोठ्या संख्येने सर्व काही गोष्टींचा पदभार स्वीकारत, आनंदात, उत्साहात पालखी सजवत, पालखी नाचवत, गाजवत शिर्डीला घेऊन आले होते. गुढीपाडव्यापासून ही पालखीची मिरवणूक सुरू झाली होती नालासोपारा गावापासून आणि ती फायनली 10 दिवसानंतर शिर्डीमध्ये पोचली होती. आणि ह्या अवलियांनी हे सर्व अतिशय सुंदर श्री साईबाबा संस्थान आणि हितेंद्र ठाकूर यांच्या मदतीने बांधलेला हा साई पालखी निवारा हा भक्तगणांसाठी खूपच एक छान असा निवारा आणि रिफ्रेशमेंट स्पॉट आहे. सर्व पालखीवाले इकडे येऊन थांबतात
आणि जसं आपण पाहता की साईनगर शिर्डी रेल्वे स्टेशन आहे. मुंबईवरून दादर लोकल एक्सप्रेस ट्रेन किंवा पंढरपूर गाडी पकडून आपण ट्रेन मार्गे शिर्डीला येऊ शकता. आपल्या जवळच्या स्थानकापासून देखील शिर्डी जर आपण पाहिलं तर आपण पोहोचू शकता. आणि असंच एक रोड ट्रान्सपोर्टने पोचत असताना सर्व पालखीवाले देखील शिर्डी या गावात पोचले होते. त्यांचा जल्लोष पाहण्यासारखा होता. आणि फायनली दिवसभराच्या मोटो व्लॉगिंग, रायडिंग आणि पालखीनंतरच्या प्रवासासोबतच आपण पोचलेलो आहोत शिर्डी गावामध्ये. त्याचा भव्य दिव्य असा हा एंट्रन्स परिसर. आणि इथून पालखी पुढे गेली होती आपल्या श्री मार्तंड देवस्थान शिर्डी इथे. तथाकथित कथेप्रमाणे सर्व पालख्या ह्या सर्वप्रथम मार्तंड देवस्थानापाशी येतात, तिथे दर्शन घेतात आणि तिथून त्या मुख्य मंदिराकडे प्रस्थान करतात. सुंदर कथाप्रमाणे जेव्हा साईबाबा सर्वप्रथम शिर्डीमध्ये आले होते तेव्हा त्यांनी याच मंदिरापाशी त्यावेळचे पुजारी म्हाळसापती यांनी त्यांना आओ साई अशी हाक मारली होती. आणि तेव्हापासूनच संपूर्ण जगाने त्यांना साईबाबा किंवा साई महाराज या नावाने ओळखलं होतं. आणि याच ठिकाणी आहे ही एक सुंदर अशी अग्निपथ जागा, जिथे आजही तिकडचे तत्कालीन जे पुजारी आहेत खंडोबा मंदिराचे ते या दोन्हीवरून ह्या पाथावरून चालत जातात एका विशिष्ट तिथीला. आणि तसंच इथून आपण आता पाहणार आहोत थोड्याच वेळात सुंदर असं म्हाळसा देवी आणि खंडोबा. साईबाबांची शेजारती, पालखी दर्शन आणि साईबाबांचं मुख्य मंदिराचं दर्शन झाल्यानंतर ह्या सर्व अवलियांसोबत मी निघालो होतो नाईट राईड एक्सप्लोअर करायला. ऑफकोर्स हाफ चड्डी घातली होती मी. आणि त्यामध्ये आपण शिर्डीची संपूर्ण जी नाईट लाईफ आहे ते एक्सप्लोअर करत होतो. विविध प्रकारचे हॉटेल्स आणि चायची, थंड मिठाईची दुकानं, या सर्व गोष्टी आपण एक्सप्लोअर करत होतो. रात्री फिरत असताना खूपच तिथे चिल्ड वातावरण होतं, थोडंसं ह्युमिड होतं, त्यामुळे तहान जास्त लागत होती. बट ओव्हरऑल हा एक सुंदर छान असा नाईट एक्सप्लोरेशनचा अनुभव होता. श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डी यांचा हा एक अतिशय सुंदर असा सर्व साई सेवक आणि साई भक्तांसाठीचा उपक्रम आहे. त्यांनी ते प्रसादालय ओपन केलेलं आहे. याची कॅपॅसिटी एका टायमाला 10,000 लोक बसू शकतात एवढी आहे. आणि हे अतिशय सुंदररित्या बनवलेलं आधुनिक टेक्नॉलॉजीने समृद्ध असं हे प्रसादालय आहे. इथली जी अंतर्गत व्यवस्था आहे ती लाईटनिंग आणि व्हेंटिलेशननुसार, क्यूज लाईननुसार देखील खूप सुव्यवस्थित आहे. यांचं मॅनेजमेंट खूप व्यवस्थित आहे. प्रत्येकाला एक एक टोकन भेटून त्याप्रमाणे आपल्याला तिथे जे प्रसाद आहे ते श्रींच्या प्रसादारूपात सर्व केलं जातं. आतली कॅपॅसिटी आपण पाहू शकतो. ॲट अ टाईम दोन्ही बाजूला, रांगेच्या दोन्ही बाजूला लोकांना बसवलं जातं आणि एकाच वेळेला जो श्रींचा प्रसाद आहे ते प्रसादाच्या रूपात आपल्याला सर्व केलं जातं. आणि भरपेट आणि उत्तम क्वालिटीचं जेवण आपल्याला तिथे खायला मिळतं. जसं इथे आपण पाहू शकता की अतिशय सुंदर आणि स्वच्छ स्थितीमध्ये आपल्याला प्लेट्स, ग्लास, वॉटर्स आणि सर्व काही शिराप्रसाद पाहायला मिळतो. इथलं जे व्हेंटिलेशन आहे ते काचे संदर्भातलं आहे आणि त्यातून जे ऊन पास न होता फक्त लाईट पास होते, त्यामुळे विजेचा इथे सुव्यवस्थितपणे वापर केला जातो. संपूर्ण दर्शन झाल्याच्या नंतर प्रसादालयाच्या मागच्या बाजूला इथे शिवसृष्टी आहे. आपण शिर्डीला आल्यास नक्कीच या शिवसृष्टीला भेट द्या. शिवकालीन अस्त्र, शस्त्र आणि त्यावेळेचे वस्त्र, त्यांचे काय काय युजेस होते हे सर्व इथे आपल्याला पाहायला मिळतात. बाहेरच्या साईडला प्रसादालयाच्या वरती, छतावरती सोलर पॅनल बसवलेले आहेत. शिर्डीचा ॲल्टिट्यूड, ग्रॅटिट्यूड आणि सर्व काही जिओलॉजिकल कंडिशनचा विचार करून सनी डेजमध्ये ह्या लाईट्सचा वापर केला जातो.
प्रसादालयामध्ये प्रसादाचा आस्वाद घेतल्यानंतर साईसेवक अवलियांसोबत मी निघालो होतो छोट्याशा राईडवरती शिर्डी एक्सप्लोअर बाहेरून करण्यासाठी. रात्रीला तर आपण इंटरनल शिर्डी एक्सप्लोअर केलीच होती. जसं तुम्ही पाहू शकता गाड्यांवरती ट्रिपल चौपल सीट बसून सगळेजण खूप छानपणे आम्ही एक्सप्लोअर करत होतो. शिर्डी गावामध्ये फिरण्यासारख्या आणि पाहण्यासारख्या भरपूर साऱ्या गोष्टी आहेत, भरपूर साऱ्या जागा, आश्रम आणि मंदिरं देखील आहेत. त्या तुम्ही नक्कीच एक्सप्लोअर करा. मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सगळ्यांचे डिटेल्स देऊनच टाकेन. पेगाससवरती या सगळ्या गोष्टींचा आनंद द्विगुणित होत होता आणि मला देखील खूप छान मजा येत होती सर्वांसोबत, मित्रांसोबत हा सगळा टाईम स्पेंड करत असताना. आणि अशासोबतच सर्व काही शिर्डी एक्सप्लोअर करून तिकडची सर्व प्रसिद्ध ठिकाणं पाहिल्यानंतर वेळ आली होती ती निरोपाची. साईंचा आशीर्वाद आणि सुंदर मूर्तीचं दर्शन घेऊन आपण आता परतीच्या प्रवासाला सुरुवात केली होती. शिर्डी हे अतिशय हिस्टॉरिकल व्हॅल्यू असलेलं एक कल्चरल हब देखील आजच्या टायमाला त्याला मानलं जातं. खूप साऱ्या गोष्टी इथे बघायला, शिकायला आणि अनुभवायला मिळतात. जसं इकडचं एक मॅनेजमेंट आहे त्याप्रमाणे तर आपण इकडे शिर्डीमध्ये जर साई भक्त म्हणून आलात तरी तुम्हाला कुठलाही एक्स्ट्रा खर्च न करता तुमचं एकदम सुव्यवस्थित इथे दर्शन होऊ शकतं. तर अशा प्रकारे हा संपूर्ण शिर्डीचा प्रवास, हा राईड आणि हा पालखीचा अनुभव हा अतिशय सुंदर होता. आपण इथेच आता व्लॉगमधले जे डिटेल इन्फॉर्मेशनवाला पार्ट आहे तो समाप्त करूयात. आता तुम्ही काही सीन एन्जॉय करा. इतने नसीब से देखा है करीब से नूर दिया हुआ बारिशां हो सज के जो आए तू अखियों के सामने नजरा लगे ना मेरिया ओ मेरे माये जिन्ना सोना ना कोई होया ना कोई होना जे मैं पित्तल के ओ सोना बाखुदा. शिर्डीवरून नाशिक घोटी मार्गाला पोचत असतानाच आपल्याला एक सरप्राईज फॅक्टर या वर्षीचा पहिला पाऊस आपल्याला भेटला होता आणि ज्याच्यामध्ये आपण क्लिअर कट पाहू शकतो या व्ह्यूजमध्ये की पाऊस इथे स्टार्ट झाला होता. आणि आम्ही एक छोटासा हॉल देखील घेतला होता ज्यामध्ये हे सुंदर सिनॅरिओज की बॅक साईडला बघत असताना राईडच्या आपल्याला ढगाळ वातावरणाने पाऊस पडत असताना दिसतो आहे. आणि तेच जर आपण फ्रंट साईडला रोडच्या पाहिलं तर अतिशय सुंदर असा सूर्यास्त होत होता त्या सनी डेजमधला. पुढे ह्या डोंगराच्या पुढे अजिबात पाऊस नव्हता. हा एकदम सनी रिजनमधला प्रकार होता आणि जस्ट आपण जर मागे पाहिलं गाडीच्या तर ते पूर्ण ढगाळ वातावरण होतं आणि तिकडे मुसळधार पाऊस पडत होता. अतिशय सुंदर असा हा राईडचा संपूर्ण एक्सपिरियन्स होता. आम्हाला खूप मजा आली, खूप जास्त मजा आली. सनसेट तर अविस्मरणीय होता. घाटातले काही सेक्शन्स होते जे अतिशय अप्रतिम होते. जसं आपण सनसेट चेझिंगवाल्या राईडमध्ये करतो. समोर सुंदर अप्रतिम असा सनसेट होत होता आणि घाट जो घोटी मार्गातली जी सर्वात छोटी शॉर्टकट आहे जी नाशिक रूट आपला वाचवून देते आणि ऑलमोस्ट 20 ते 25 किलोमीटर अगेन आपले रायडिंगमध्ये वाचून जातात. पण ह्या व्ह्यूसाठी ह्या टायमिंगला इव्हनिंगचे 4:30-5 वाजता आपण या घाटामध्ये असणं खूप गरजेचं आहे. आणि दोन्ही बाजूला अर्थात निसर्गरम्य वातावरण, पूर्ण एम्प्टी रोड्स, डाऊन हिल स्लोप आणि विथ दिस व्ह्यू रायडिंगसाठी, रायडर्स लोकांसाठी हा रोड एक अतिशय अविस्मरणीय असा स्पॉट आहे. सोबत छानसं म्युझिक असावं, दोन्ही साईडला लेनची शिस्त असावी, एम्प्टी रोड्स असावेत मोस्टली आणि समोर हे असं काहीतरी दृश्य असलं ना तर मग रायडिंगची मजा येते. लोक जे सारखं विचारतात ना की तू बाबा एकटं राईडवर का जातोस, एकटं राईडवर जाण्याची काय मजा आहे, तुला बोर होत नाही का? भाई जर समोर असा व्ह्यू असेल तर का कोणाला बोर होईल? मी तर बार म्हणजे नेहमीच या गोष्टीसाठी मी राईड करायला एका पायावर तयार असतो. मग सोलो असू दे किंवा ग्रुप राईड असू दे, मला त्याच्याशी फरक नाही पडत. बट ह्या व्ह्यूसाठी आपण मस्ट ह्या रोडवरती, या अशा टायमिंगवरती, या अशा स्पॉटवरती त्या टायमाला असणं खूप जास्त गरजेचं आहे. कॅमेरामध्ये ह्या गोष्टी जस्टिफाय होत नाही आहेत. वॉबलिंग इफेक्ट्स असतो, समोर नसतं, पण त्यावेळेला जे मोमेंट्स आपण कॅप्चर करतो ना हे लाईफ टाईम तुमच्यासोबत राहून जातात. ॲज अ रायडर म्हणून ही गोष्ट एक प्राऊड असते. माझ्यासारखे जेवढे पण रायडर्स आहेत ते सगळेजण ह्या गोष्टी फील करू शकतात. त्यांना नक्कीच ह्या गोष्टीचं आकर्षण असतं. म्हणूनच आम्ही रायडर कम्युनिटीमध्ये एंटर होतो. सोबतच आपण हा व्लॉग संपूयात.